नमस्कार. मी ज्ञानेश्वर शंकपाळ पाटील, नाशिक. लाईव्ह येण्याचं कारण का तर बऱ्याच दिवसापासून थोडा शारीरिक व्याधींनी त्रस्त होतो. तर माझ्या डाव्या पायाला थोडे अंगठ्याच्या खाली पायाजवळ जो घुटणा असतो ना, त्या ठिकाणी सर्जरी झाली छोटीशी. तर त्यामुळे खूप त्रस्त होतो. मला चालता येईना. खूप वेगवेगळ्या प्रकारची शंका कुशंका मनामध्ये येत असल्यामुळे जर ते व्यवस्थित नाही झालं तर भविष्यात काय होईल ह्या चिंतेमुळे मी खूप चिंतित होतो. परंतु आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने, आशीर्वादाने, परमेश्वराच्या कृपेने ते सगळं व्यवस्थित झालं आणि आज मला मनस्वी आनंद होत आहे. कारण काल टाके काढले आणि आज मी लाईव्ह एवढ्यासाठी आलो की आपल्याशी मला रूबरू व्हायचं होतं आणि माझं जे दुःख जे होतं ते आपल्याशी, दुःख पण आणि आनंद पण आपल्याशी शेअर मला करायचा होता. म्हणून मी आज लाईव्ह आलो. प्रश्न खूप आहेत. आज आपण समाजामध्ये बघतो वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण समाजामध्ये निर्माण होत आहे की ज्याने समाज पूर्णपणे विचलित झालेला आहे असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. मध्यंतरी मी गौतमी पाटलांचा एक पोस्ट लावली होती आणि की बाबा महिला कुठली पण असू देत, कुठल्याही समाजाची असेल, कुठल्याही पक्षाची असेल, कुठल्याही पंथाची असेल, शेवटी महिला हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. कारण महिलाचा सन्मान केला गेला पाहिजे आणि आपण छत्रपतींच्या महाराष्ट्रात असतो, आपण तर नक्कीच महिलांचा सन्मान केला पाहिजे. कारण वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात ती जात आम्हा मराठ्यांची, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार संपूर्ण समाजाला एकत्र करून आमच्या छत्रपतीने एक रयतेचं राज्य निर्माण केलं आणि त्या छत्रपतीचे आम्ही मावडे आहोत. आणि आमच्या छत्रपतींनी राज्यकारभार करत असताना संपूर्ण इतके राजे होऊन गेलेत, परंतु आमचे एकमेव राजे असे होते छत्रपती शिवाजी महाराज की त्यांच्या कार्यकाळामध्ये एकही स्त्री त्यांनी आपल्या दरबारात नाचवली नाही आणि परस्त्रीला मातेसमान वागणूक देण्याचं काम आमच्या छत्रपतींनी केलं आणि त्याचे मावडे असल्यामुळे आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. आणि त्या अनुषंगानेच मी तो त्या ठिकाणी व्हिडिओ टाकला, ती पोस्ट टाकली की बाबा रे, गौतमी पाटील ही एक कलाकार आहे, ती तर उत्तम कलाकार आहे, याबद्दल दुमत असण्याचं कुठलंही कारण नाही. राहिला प्रश्न ती माझ्या चोपड्याची आहे, तो एक भाग वेगळा झाला. ती आमची खानदेशची कन्या आहे, तो देखील भाग वेगळा झाला. त्याविषयी तर मला सार्थ अभिमान आहेच, त्याबद्दल दुमत असण्याचं कुठलंही कारण नाही. प्रश्न एक स्त्री म्हणून मी ती पोस्ट केली होती की एक स्त्रीचा आदर झाला पाहिजे. हां, ज्या वेळेला गौतमी पाटलाचे काही अश्लील व्हिडिओ ज्याला म्हणतो आपण, अश्लील हावभाव वगैरे जे व्हिडिओ असतात, केलेले अश्लील हावभावचे व्हिडिओच्या बाबतीत मी बोलत आहे. तर त्यावेळेला मी देखील त्यावर टिप्पणी केली की हे असं चालणार नाही. हा महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हा स्त्रियांचा आदर आणि सन्मान करणारा महाराष्ट्र आहे. तर त्यामुळे भविष्यामध्ये असल्या प्रकारचे व्हिडिओ आपण टाकू नयेत, अशा पोस्ट आम्ही देखील कमेंट त्यांना करायचो आणि ते योग्य देखील होतं. परंतु एखादी स्त्री तिने भर सभेमध्ये, भर कार्यक्रमांमध्ये माफी मागितली, आपण केलेल्या कृत्याची त्यांना पश्चाताप झाला आणि गौतमीने ती माफी देखील मागितली. तर त्यावेळेला तो विषय त्या ठिकाणीच संपायला पाहिजे, ना की त्याच्यावर विश्लेषण झालं पाहिजे, वादविवाद झाले पाहिजे. असं काही न करता तो विषय त्या ठिकाणी संपुष्टात आला पाहिजे. कारण एक स्त्री म्हणून आपण सॉफ्ट कॉर्नर आपल्या माता भगिनींना त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे. तर त्या अनुषंगाने मी ती पोस्ट टाकली होती. आता राहिला प्रश्न असा की बऱ्याच जणांचं असं मत आहे की तो व्हिडिओ त्यांनी बनवला नसेल कशावरून. मग अशा शंका कुशंका भरपूर येऊ शकतात, पण एक स्त्री म्हणून जर आपण विचार केला तर नक्कीच ही वाईट गोष्ट आहे. मग ती स्त्री कुठलीही असू देत, कुठल्याही देशाची असू दे, कुठल्याही प्रांताची असू दे, कुठल्याही जातीची असू दे किंवा कुठल्याही पक्षाची असू देत, ती स्त्री आहे, ती आमची माता समान आहे, बहीण समान आहे. कारण या स्त्री नसती तर आपण पुरुष जन्माला आलोच नसतो. सर्वप्रथम स्त्रियांचे आपल्यावर अनंत अनंत उपकार आहेत, ते आपल्याला विसरून चालता येणार नाही. आता तो व्हिडिओ कसा बनला, कोणी बनवला, तिने बनवला का दुसऱ्याने कोणी बनवला, हा तपासाचा भाग आहे. ते तपासा अंती त्यावर आपलं मत मांडलं तर ते योग्य राहील. पण सुरुवातीलाच आपण त्यांच्यावर शंका घेऊन तशा पद्धतीने त्यांना ट्रोल करणं, मला वाटतं हे माझ्या संस्कृतीत बसत नाही आणि ते योग्य देखील होणार नाही.
तर ते पोलिसांचं काम आहे. तपासी अंती जर गौतमी पाटील दोषी असेल तर नक्कीच गौतमी पाटलांवर कार्यवाही तर होणारच, ते काही सांगण्याची गरज नाही. परंतु मी आदरणीय आमच्या महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपालीताई चाकणकर, त्यांचे देखील आभार मानतो, कारण त्यांनी लगेच हे प्रकरणावर चर्चा करायला सुरुवात केली आणि हाताळायला देखील त्यांनी सुरुवात केली. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं या ठिकाणी कौतुक व अभिनंदन देखील करतो. कारण स्त्रियांच्या बाबतीत हे कुठेतरी थांबायला हवं. भरपूर क्षेत्र आहे राजकारण करण्यासाठी, भरपूर विषय आहे, भरपूर क्षेत्र आहेत, पण स्त्रियांना वगळून त्या ठिकाणी आपण राजकारण केलं पाहिजे किंवा आपले मतांतरे त्या ठिकाणी आपण मांडले पाहिजेत. ह्या मताचा मी वैयक्तिक म्हणजे हे माझं मत आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे. मी माझं मत इतरांवर लादू इच्छित नाही, परंतु माझं मत सांगण्याचा मला अधिकार तर नक्कीच आहे. कदाचित ते चुकीचं पण असू शकतं, पण मला असं वाटतं की स्त्रीच्या बाबतीत आपण कुठेतरी त्यांना सॉफ्ट कॉर्नर दिला गेला पाहिजे आणि सुधारण्याची सुद्धा जर चूक झाली असेल तर त्यांना ती दुरुस्त करण्याची संधीसुद्धा आपण निर्माण करून दिली पाहिजे. आणि तीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि तीच आपल्या महाराष्ट्राचं वैभव देखील आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीचं या गोष्टीला आपण या ठिकाणी फुलस्टॉप दिला गेला पाहिजे. तर अजूनही बरेचसे विषय आहेत. तूर्तास कळत न कळत माझ्याकडनं काही चुकीचं बोललं गेलं असेल तर मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय राष्ट्रवादी.